गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम बैक टू माय चॅनल. आज आपण हाऊ टू कन्वर्ट बायनरी टू हेक्साडेसिमल नंबर हे शिकणार आहोत. आपण लास्ट व्हिडिओजमध्ये बायनरी टू ऑक्टल आणि बायनरी टू डेसिमल शिकलो आहोत. आता हे आपला एक शेवटचा आहे जे दॅट इज बायनरी टू हेक्साडेसिमल नंबर सिस्टम. ओके, सिंपल आहे. सेम इथे मी एक्झाम्पल घेतला आहे 1001111011101. that is a binary number. We have to convert this binary number into a hexadecimal number system. For that purpose we have to make a group of 4 bit. Okay, that will be there from right to left. Okay, while you have to just make a group of 4 bit, that is a nibble. Okay, आपल्याला सिंपल चार बीटचे एक ग्रुप तयार करायचे आहेत फ्रॉम राईट टू लेफ्ट. म्हणजे कसे बघा, हा जो आहे लास्टचा बघा 1011 हा तर मी याचा एक ग्रुप तयार केला. सेम वे याचा पण मी काय करणार, एक ग्रुप तयार करणार आणि इथे 3च आहे त्याच्या पुढे मी 0 ऍड करणार. ओके, हेक्साडेसिमल म्हणजे 4 ग्रुप तयार करायचे आहेत. ऑक्टल म्हणजे 3 ग्रुप तयार करायचे आहेत. एवढं फक्त लक्षात ठेवायचं आहे. सेम वे तर तुम्ही यांचे ग्रुप तयार केल्यानंतर ते असे दिसतील. ओके, हा आपण ग्रुप तयार केला. आता नेक्स्ट स्टेप आहे, आपल्याला कन्वर्ट करायचं आहे इनटू हेक्साडेसिमल मध्ये. हेक्साडेसिमल मध्ये म्हणजे बायनरीचं जसं आपण कन्वर्ट करतो तसं कन्वर्ट करा. म्हणजे कसं बघा, सगळ्यात पहिले आता हा इथं 1101 आहे. तो 1 म्हणजे 8 असतात. 8 प्लस 4 म्हणजे 8 आणि 4 12 होतात. 12 प्लस 1 किती होतं, 13 होतात. ते इथं 13. पण हेक्साडेसिमल मध्ये आपण 13 लिहित नाही. 13च्या ऐवजी आपण काय लिहित असतो, डी. इट इज इक्विव्हॅलंट टू डी. ओके, हेक्साडेसिमल मध्ये. तर मग आपण याला काय लिहिलं, डी लिहिलं. सिमिलर वे इथे काय आहे, इथे आहे 8. 8 आणि 4 12. 12 आणि हे 2 असतात. 8 आणि 4 12 आणि 2 14. म्हणजे हे 14 झाले. 14ला परत आपण काय कसं लिहितो हेक्साडेसिमल मध्ये, अल्फाबेट्स लिहितो राईट. दॅट विल बी द ई. ओके, आणि हा जो 1001 आहे, हे सॉरी 100, दॅट विल बी 4. म्हणजे तुमचं जे फायनल आन्सर असेल ते फायनल आन्सर 4ED16 हे तुमचं झालं हेक्साडेसिमल मध्ये. ओके, होपफुली कळालं असेल तुम्हाला. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. परत आपल्याला इथे काय करायचे, 4चे ग्रुप्स तयार करायचे आहेत. ओके, 4 बीटचा एक ग्रुप. म्हणजे मी इथे काय करणार, हे बघा, हा एक ग्रुप तयार केला. त्याच्यानंतर हा एक ग्रुप तयार केला. त्याच्यानंतर हा एक ग्रुप तयार केला. आणि हे 2च उरलेत. त्याच्या पुढे मी काय करू शकतो, 2 0 याच्यात ऍड करू शकतो. म्हणजे काय केलं, याचे मी 4चे ग्रुप्स तयार केलेत. ओके, सिमिलर वे आपल्याला आता ह्या ग्रुप्सला कशात कन्वर्ट करायचं आहे, इनटू हेक्साडेसिमल मध्ये. म्हणजे आपण डेसिमल मध्ये जसं काउंट करतो तसं काउंट करा. सगळ्यात पहिले हा असतो 8. 8 आणि 4 12. 12 आणि हा एक झाला 13. म्हणजे हा झाला 13. ओके, सेम आपण आत्ताच बघितलं, आपण हेक्साडेसिमल मध्ये 13 लिहू शकत नाही. 13 सॉरी इथे असेल हा 4 आहे. 4 4 प्लस 2 प्लस 1 दॅट विल बी 7. मग इथे आपण हा 7 लिहिला. ओके, इथे हा आहे 8. 8 प्लस 4. 8 प्लस 4 12. 12 प्लस 2 इज 14. 14 प्लस 1 15. म्हणजे हे काय झालं, 15ला आपण कसं लिहितो, अल्फाबेट्स मध्ये एफ लिहित असतो. नेक्स्ट इथे हा 8 प्लस 1 दॅट विल बी 9. हा 9 इथे लिहिला. आणि हा काय केला, मी इथे 2 लिहिला. ओके, होपफुली तुम्हाला हे समजलं असेल. सिंपल आहे. सेम याचं फायनल जे आन्सर येईल ते 29F716 हा त्याचा बेस असेल. ओके, इथे काही एक्झाम्पल्स मी घेतलेले आहेत. तुम्हाला त्या एक्झाम्पल्सचे आन्सर जे आहेत ते कमेंट सेक्शनमध्ये टाईप करायचे आहेत. सिंपल आहे. जस्ट काय करा, 4चे ग्रुप तयार करायचे आहेत आणि बाकीचे फक्त तुम्हाला त्याला कन्वर्ट करायचं इनटू अ डेसिमल. आणि डेसिमल मधून परत जर कधी ते 10 11 12 13 14 15 असतील तर 10ला ए लिहित असतो आपण अल्फाबेट्स हेक्साडेसिमल मध्ये. तसंच बी ला आपण 11 लिहितो. अशा पद्धतीने त्याला फक्त कन्वर्ट करायचं इनटू अ हेक्साडेसिमल नंबर सिस्टम मध्ये. ओके, होपफुली तुम्हाला हे कळालं असेल. जिथे कुठे तुम्हाला वाटलं की आपल्याला हा एखादा क्वेश्चन्स किंवा काही समजलं नाहीये तर यू कॅन राईट युअर क्वेरीज इन कमेंट सेक्शन.
so that I will get back all your queries in a great detail. Till then, have a nice day. Bye.